तर नमस्कार मित्रांनो, आज मम्मीनी खिचडी बनवली आणि हे बघा मी तुम्हाला दाखवतो. तर हे बघा साबुदाण्याची खिचडी बनवली आणि आज अक्काचा उपास वाटतं, मग म्हणून तिथं पण न्यायची. तर बघा मम्मी कशी खिचडी बनवती. आणि 1-2 दिवसापासून आम्ही अक्काकडे पण गेलो नाही. अक्काला आणि त्यांना बोर होतं लई, कारण की कल्याणी ते पण गेलेत आता त्यांच्या घरी नगरला. तर म्हणून अक्काला आणि त्यांना काल फोन केला होता दादानी, काहून नाही आले काहून नाही. तर आता त्यांच्याकडे जाऊ आपण खिचडी घ्यायला, ते खिचडी घेऊन जाऊ त्यांना. तर हे बघा सगळं आवरलंय. तर डबा घेतला अक्काला आणि त्यांना. तर निघतो आता आम्ही. तर हे बघा मित्रांनो आमचं कुलूप गुतलंय चावीचं. लोकच झालंय ते नेमकं का. आता थांबी देतो करून. ते पण निघलोत आणि नेमकं लॉक गुतलंय ते. तर पाहू आता नेमकं कशामुळं गुतलंय. माझा दादा पाहतोय तर काय करू. अरे बाप, आता पकड. हे रिपेरिंग म्हणलं का फक्त त्याला सांगा काय कोणती वस्तू खोलायची आणि फेकून द्यायची, त्याच्यामध्ये एक्सपर्ट आहे बरं का माझा दादा. हा पा अहो त्यांनी चांगले चांगले फोन ना त्याने असे खोलून त्याचे पार्ट वेगळे केलेले आणि त्याला ना खोलायची टी व्ही. त्या आमच्या टी व्हीला काय झालंय काय माहिती, आम्ही काय तिच्याकडे लक्ष नाही दिलं. तो म्हणतो हिला खोलू का. त्याचे बापा म्हणते नको खोलू. तर आता पाहू, खोलायचं आहे पण त्याला काय अजून आम्ही काही परवानगी दिली नाही. त्याच्यामुळं हे पहा माझे ब्लाऊज शिवायचे पडलेले आणि साड्या ना पिको फॉलच्या 6-7 साड्या पिको फॉल करायच्या आहे मला. तर फॉल मी काय आणलेले नाही आहे. त्या पिशव्यामध्ये पण साड्या आहे, काही गिरायकाच्या आहे आणि काही घरच्या आहे. तर पाहू, आणल्याच्या नंतर मी पिको फॉल आणि रात्रीच कटिंग केली मी दुसऱ्या ब्लाऊजची, पण ती काय दाखवली नाही. तर हे बघा मित्रांनो कुलूप केलं मी नीट. पा माझा दादा सारखा मी काय सांगते, काही जर वस्तू खोलायची असली ना माझा दादा त्याच्यामध्ये एक्सपर्ट आहे. हा फक्त त्याला फोनून साईडला करायला पार्ट करायला हवा. हा इतका हुशार आहे माझा लेकरू आहे. हा आणि पण जोडायचं म्हणलं ना तिकडं फेकून द्या. हा बघा कुलूप नीट केलंय. इथंच लावता लावता गुतलं होतं ते. आता सारे तेलकट झाले. आता सगळे तेलकट झाले आता. तर हे बघा मित्रांनो मम्मी बसली आणि अक्का जेवण करायली, खिचडी खाऊ राहिली, दादा आणि ते. आणि हे बघा मॅडम पण बसली इथं. आणि हे बघा बनी गेलाय, मामीन ते गेलेत तो नगरला आणि ह्यो बनीला नेलं नाही तर तो असा एकटा बसलाय. 1-2 दिवसापासून आता त्याला सवय लागूच तर तो असाच शांत बसन. पण मग सवय लागली त्याला ते इथलच राहीन मग लगेच. आणि बऱ्याच उन्हाचा आलोय आम्ही, एवढ्या थोड्याच किलोमीटर आलोय. आणि हे बघा गाडीचं एकदम इंजन असं गरम झालंय ना, असं हात लावल्यावर चटकाच बसत आहे लगी. तर बनीला लय कटाळा येत असन. ते बनीचे मालकच गेलेत तर त्याला असं दर्शक उदासल्यावाने वाटत असन इथं. नाही तर तो एकदम खेळतो इथं, लय शांत इथे 2 दिवसापासून. तर हे नांद्याला जेव्हा नवीन आणलं होतं ना तेव्हा पण तो असाच करत होता. ते असं चक्कर असा गोल पाळायचा नुसतं राऊंडमध्ये, रसवंतीला नीट करायचं नाही. आणि या गाड्यांचा आवाज मुळं मेन म्हणजे तो लगेच घाबरायचा. दर्शिक गाडीचा आवाज असा ट्रक जे जवळून गेले ना लगे असा मारायचं ते असं जवळ कोणी असलं तर त्याला बरोबर सवय झाली. आता किती का आवाज जरी असला, हे बघा बस गेली 4 व्हीलर आणि ते किती आवाज आहे त्याचा, तरी पण त्याला आता काहीच नाही होत. तर त्याला जशी सवय झाली तशी याला पण होईनी झाली. तर हे बघा दादा आणि ते गेले होते वाटतं. तर दादाने इथं काय ग्रीसचं काम केलं वाटतं, गाडीचं ऑइलिंग ग्रीस आणि केली वाटतं. तर हे बघा क्लचला इथं
क्लचच्या इथं ऑइल हे काय ग्रीस लावलं आहे. अजून हे बघा दादाची गाडीसुद्धा लय अँटिक आहे. हे बघा एक तर हे बघा घरचे आवाज देऊ राहिलेत मला. तुम्हाला एक चीज दाखवतो दादाची गाडीची. हे बघा हे क्लच आहे ना, हे नीट केलं काय नव्हतं दादानी क्लच नवीन टाकले. हे बघा मी तेच दाखवणार होतं. एक तुटलं होतं, हे जुनं होतं वाटतं. हे बघा कलर गेला आहे याचा कलर गेला आहे. आणि हे आत्ताच नवीन टाकले. हे बघा कोर नवीन कोर आहे एकदम. तर हे अख्खं पूर्ण निघत होतं इथून. त्याची जी कडी आहे ना, ही जी मेन अटॅच करायची जी कडी नाही ही तर तीच तुटली होती. ते कधी निघायचं, पण गाडीला एकदम काही प्रॉब्लेम नव्हता. ते चालायची गाडी त्याने. तर दादाची ही गाडी लई अँटिक गाडी आहे. तिचा एक खटका असा होता मित्रांनो हे गाडीचा का तो नीट केला दादानी म्हणा. जेव्हा गाडी चालू राहते ना तर पुढचा लाईट कसा चालू राहतो याचा हेडलाईट, तसं या क्लेच दाबल्यावर अजून ब्रेक दाबल्यावर काही जरी असं थोडं जरी गाडीला हे केलं ना आपण चालू गाडीचा असं थोडा जरी क्लच दाबला तर पुढचा लाईट लगेच पूर्ण बंद व्हायचा. आणि तसंच मेन सिस्टीम ब्रेकची एक होती खालच्या ब्रेकची. तर तो पण जेव्हा दाबला ना लगेच पुढून गाडीचा जो लाईट होता तो बंद राहायचा. तर अशी होती, अशी दादाची गाडी. एकदा दोनदा विचार आलता विकायचा, पण दादाला आणि त्यांना मम्मी म्हणे दादा जरा विकायला लागले ना गाडी तर ही गाडी आपणच घेऊ, कारण की आठवणी राहतात वस्तूंच्या. हे बघा हे नवीन वेल्डिंग मारलं वाटतं, हे तुटलं होतं. तर दादाने ह्या गाडीची जर सर्व्हिसिंग केली ना तर एकदम मस्त ॲव्हरेज देईन ती. पेट्रोल जास्त खाते ही गाडी. आणि ही गाडी आहे ना जुन्या वावरात, तो जेव्हा दादाचं जुना वावर होतं तिकडे विकून टाकलं. ते रस्ता नीट नव्हता वाटतं ते वावराला. तर त्या वावराची जेव्हा त्या वावरातलं अद्रक व्हायची, पण रस्ता त्याला नीट नव्हता म्हणून ती विकून टाकलं. तर अद्रकीवर झालती वाटतं दादाची ही गाडी. तर हे बघा आता अशी कंडिशन आहे तिची. जर विकायला लागले तर ही गाडी आम्हीच घेऊ. सोपा काटका. बघा उन्हात आणायचे लय झाडायला लागू राहिले. तिथं करमत नाही उन्हाचं या वस्तीवर सुद्धा. वस्तीवर रे फक्त रात्री करमत. रात्रीचं जिथं ही एकदम अशी गार हवा, ती रात्री खुर्ची बिडची घेऊन इथं बसता येतं. वावरात पण मस्त. तर बनीला झाडायला लागत असतं, त्याला खाली बसायला गार लागत वाटतं. इंग्लिश कुत्रं आहे म्हणतात आता हे. तर मामाने आणलंय ते इंग्लिश कुत्रं म्हणतात आता त्याला. पण इथं रव ते काय वाटा नाही इंग्लिश, ते असंच वाटू राहिलं आहे गावठी कुत्रं. तर हे बघा असं खड्डं खांदून ठेवतं ते, त्याला गार वाटतं. मग ते वरची माती निघली ना बघा झोपला इथं. तर हे बघा दादा आणि सार्थक चाललाय जार आणायला. आणि आम्हाला एक व्हिडिओ बनायचा आहे. ह्या मॅडमला आणि दादाला एक व्हिडिओ बनायचा आहे. तर आता ही मॅडम म्हणून राहिली व्हिडिओ बनायचं वाटतं, चाललं वा तिकडं शेताकडं. तर आता एवढं उन्हात आणच कुठं व्हिडिओ बनवतात. मी तेच म्हणलो काय बघा ऊन लय पडत आहे तुमच्या साईडकडं. आता पावसाचं सीझन चालू झाला का नाही. काही ठिकाणी पाऊस झाला आहे बरं का, नाशिककडं, नागपूर, नाशिक तिकडं. तर बघा ट्रॅक्टरवाला काय मस्त गाणे लावून चाललाय. हे बघा इथं मम्मी पण पाहू राहिली. तर तवर दादा येते, तवर दादाची वाट पाहू. आणि हे बघा इथं अक्का भांडी घासू राहिली. हे बघा आत्ताच झाडावर पाणी मारलं नाही वाटतं, रस टाकलाय. उरलेला रस जे राहतो ते काळा होतं म्हणून ते झाडावर टाकलाय. बघा पाणी टाकायचं तर रस टाकलाय. आणि हे बघा इथं बनी बसलाय गाडीवर. मामान ते गेले तर ते काय बनीला करवाना. पण हे बघा असं अचानक येतोय. तर मला ज्यादा कुत्र्याचं सवय नाही बरं का, कुत्र्या मांजरीची. आणि तिथं बांधलाय ते त्या याला त्या जुगाडला बांधलाय. तर दादा आल्यावर तुम्हाला नक्की दाखवतो व्हिडिओ कसा बनायचा आहे आम्हाला. बघा योनांचे सुद्धा बसलाय. गिराईक एवढ्यात काही जास्त नाही. याच्यात पण असे जसे पाहिजे तसे नाही आहेत. मोटरसायकल ते
चालू आहे. गिरायकाचा सीझन आता संपू राहिला आहे. पावसाळा आल्यावर मस्त थंडीची पण आता निरसवंती चाललेली आहे. मस्त थंडीचे पण गिरायक थांबले. पण आता काय सुट्ट्या सगळ्या पोरांच्या संपल्या तर काय गिरायक जादा येईना. तर नांद्याचं काय आधी असा बैल होता काय इथं थांबायचं सुद्धा नाही, गाड्याच्या आवाजानेच पळायचं. आता बघा हे फोन पाहू राहिलेत. मॅडमला व्हिडिओ बनवायचा आहे. तर दादा गेले चारा नाही का ही अक्का आता कपडे धुवू राहिली. बघा उन्हात आणायच्या कशा गाया इथं शेड खाली थांबल्यात, बांधल्यात त्यांना. तर मस्त गार वाटत आहे इथं, पण एवढं पण काही गरम वाटा नाही इथं. ते बघा ज्यांना आता वाडे बिडे टाकलेत, खाऊन घेतले त्यांनी. तर मित्रांनो आत्ताच 10 पण आलेत. तर हे बघा किती ऊन पडलंय. तर पाऊस काय आहे ना अजून. हा आम्ही चाललोय आता उन्हात व्हिडिओ बनायला, पावसाचाच व्हिडिओ एक बारीक. तर हे बघा कोकण साईडकडं पाऊस चालू आहे म्हणतात, पडतोय अजून. पण इकडं कधी येतोय काय नाही. सारी पावसाचीच वाट पाहू राहिली. हे बघा सगळीकडं आकाश सगळं मोकळंच. आणि सूर्य बघा. आंबे तोडलेत आता खायला. आंबे आता कमी झालेत, संपला आता आंब्याच सीझन आहे की नाही. तर बघा हे ऊस तोडलाय तर किती मोकळं दिसू राहिले. वाळून तीन सारी पांगिली पोरायनी सुट्ट्यामध्ये. कारण की मॅडम म्हणे का व्हिडिओचा माझा मोबाईल आहे ना लय गुतू राहिलाय म्हणून तो याच्यात काढू. तर व्हिडिओ पहा कसा आलाय. हा तर आता व्हिडिओ काढून झालाय मित्रांनो. आता आम्ही चाललो मॅडमच्या घरी, कारण की ती म्हणून राहिली चला इथं लय काटाळा येतोय उन्हात आणायचं झाडायला लागत यात. दादाचे त्यांची गिरायकं चालू राहतात. आता मॅडमनी बोलिलं आहे तिकडं, तर तिथं जायचं आहे आता. तर आता एवढंच आजच्या ब्लॉगमध्ये. तर आता भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.